नमस्कार, आपण पाहत आहात उस्मानाबादचं निर्भीड, निपक्ष आणि सडेतोड चॅनल उस्मानाबाद लाईव्ह। 7वा वेतन आयोग लागू करावा या व अन्य मागण्यासाठी उस्मानाबाद नगरपालिकेचे सर्व कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत। त्यामुळे नगरपालिकेत शुकशुकाट दिसत असून सर्व कामकाजावर परिणाम झाला आहे। पाहूया त्याचे थेट दृश्य। नगर परिषद कर्मचारी संघटनेचा आमच्या मागण्या सातवं वेतन रोजंदारी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रातील नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर संप आयोजित करण्यात आलेला आहे। संपाचा दुसरा टप्पा म्हणून 3 दिवस 29, 30 आणि 31 काय फिती लावून कर्मचारी सगळे काम केलं। पूर्ण महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनी 19 जानेवारीपासून संप आयोजित करणे बेमुदत संप आहे। कर्मचाऱ्याच्या मागण्या ही संपूर्ण एक मागणी क्रमांक 1 आहे तर नगर परिषद कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू झाला पाहिजे। नगर परिषदमधील रोजंदारी कर्मचारी 10,393 ते 27,3,2000 पर्यंतचे कर्मचारी कायम करण्यात केले पाहिजे। नगर परिषद कर्मचाऱ्यांना 100% पगारासाठी अनुदान देण्यात यावं। पण नगर परिषदेचे जे पद स्वच्छता निरीक्षकाचं पद आहे ती केडरमध्ये घेण्यात यावे आणि अशा बऱ्याच सफाई कामगारांना मोफत घर बांधकाम करून देण्यात यावे। अशा नगरपालिका कर्मचाऱ्याच्या इत्यादी मागण्या आहेत। त्याकरता राज्यव्यापी आंदोलन कर्मचारी संघटनेने छेडलेलं आहे। पूर्ण जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत संप बेमुदत राहणार आहे। यदि मागण्याजवळ मागणी होत नाही तोवर कर्मचाऱ्यांनी संप आयोजित पूर्ण महाराष्ट्रव्यापी संप आयोजित करण्यात आलेला आहे। तरी आमचे सगळ्या कर्मचाऱ्यांची विनंती आहे की सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर शासनानं मान्य कराव्या ही आमची सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने विनंती राहणार आहे। तरी शासनाने आमच्याकडं झोपलेल्या शासनाला जाग आणण्याकरता हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। कुठल्या नागरिकाच्या विरोधात नाही, उलट नागरिकांना याबद्दल त्रासजीव होणार आहे। त्याबद्दल आम्ही सर्व कर्मचारी ती क्षमा मागतो नागरिकांची। तरी शासनाने लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्या हीच विनंती राहणार।